मंडळी, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात आणि अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा असतात. खरं पाहायला गेलं तर हे मानवी जीवन सर्व दोषांनी युक्त आहे. या मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला लागलेले असतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोष असतो पितृदोष. या पितृदोषामुळे माणसाचं जीवन हे अत्यंत नरकमय होतं. अत्यंत दुःख, अपेष्टा, हाल सगळ्या सहन करावं लागतात आणि घरामध्ये सगळं असून सुद्धा समाधान भेटत नाही. घरामध्ये पैसा असतो, संपत्ती असते, वावर असते, शेती असते, सगळं असतं, नातलग असते, परिवार असतो, पण घरामध्ये समाधान नसतं. याचं कारण म्हणजे पितृदोष. आणि दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची, या पितृदोषाला घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो, परंतु त्या उपायांना यश मिळत नाही. मंडळी, येणाऱ्या 19 तारखेला रविवारी अक्षय तृतीया आहे. या अक्षय तृतीयाच्या दिवशी एक उपाय जर तुम्ही केला तर या पितृदोषातून कायमची मुक्तता होईल. आणि एवढंच नाही हो, या अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात, अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करता येऊ शकतात. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल, घरामध्ये त्या ठिकाणी आर्थिक चणचण असेल, शेतीमध्ये माल होत नाही, शेतीमध्ये पीक येत नाही, शेतामध्ये उत्पन्न मिळत नाही, कष्ट करूनही घरामध्ये पैसा येत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांमध्ये प्रेम वाढत नाही, घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणीचा डोंगर असतो. हे सगळे जे प्रश्न आहेत मंडळी, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अक्षय तृतीयेच्या दिवशी एक उपाय जर आपण केला तर त्याच्यावर ते मिळू शकतं. म्हणून अक्षय तृतीया अत्यंत महत्वाची आहे. आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात महत्वाचा मुहूर्त म्हणलं तरी चालेल. 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही साधना करायच्या आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% तुमच्या जीवनातल्या कोणत्याही अडचणी असू द्या ते दूर करण्याचं सामर्थ्य अक्षय तृतीयेमध्ये आहे. कारण अक्षय तृतीया ही सामान्य नाही. त्याच्यामुळे काय उपाय करायचे, कोणत्या अडचणीवर कसे उपाय करायचे हे सगळं सांगणार आहे आणि सविस्तर सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या जीवनातल्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी आपण अग्रगण्य असतो आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आपण पुढाकार घेत असतो. त्यामुळे हे आमचा जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर मंडळी, सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय? मंडळी, अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे आणि हे काही सर्वसाधारण नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाला सुरुवात झालेली आहे. द्वापार युगाची समाप्ती झाली आणि त्रेतायुगाला सुरुवात झाली, म्हणजे रामराज्याला सुरुवात झाली. मंडळी, हे अक्षय तृतीया काही सामान्य नाही. या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी काय काय झालंय? अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंती झालेली आहे, म्हणजे परशुरामांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला. नरनारायणांचा जन्म सुद्धा अक्षय तृतीयेला झाला. महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुद्धा अक्षय तृतीयेलाच झाला. हयग्रीव नावाचा एक भगवंताचा अवतार आहे, त्याचा सुद्धा जन्म अक्षय तृतीयेलाच झाला. एवढंच काय तर मंडळी, अन्नपूर्णा मातेचा जन्म सुद्धा अक्षय तृतीयेलाच झाला. म्हणजे काय, अक्षय तृतीया अत्यंत महत्वाचा मुहूर्त आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी अक्षय तृतीयाच्या दिवशी झाल्या. गंगा भगीरथानं पृथ्वी तलावर आणली, ती अक्षय तृतीयाच्या दिवशीच आणली होती. आणि वृषभ नावाचा राजा, जैन धर्मामध्ये त्याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, त्याने सुद्धा व्रताचं उत्थान याच दिवशी केलं होतं. म्हणजे अक्षय तृतीयेला सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं झालं तर खूप महत्वाचं मार्केट आहे. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आणि ते उपाय जर केले तर ते अक्षय राहतात, म्हणजे कधी क्षय पावत नाहीत, त्यालाच अक्षय म्हणतात. तर मंडळी, या दिवशी आपल्याला काय करायचं ते सांगतो. काय करा बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी रविवारी तुम्ही एक महत्वाची गोष्ट आवर्जून करा. जर तुमच्या घरामध्ये कोणताही दोष असेल, पितृदोष असेल किंवा ग्रह दोष असेल, वास्तुदोष असेल, या सगळ्या दोषावर जर तुम्हाला मात करायची असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दान केलं पाहिजे. काय दान करायचं मंडळी? तर अक्षय तृतीया ही भर उन्हाळ्यामध्ये येत असते आणि उन्हाळ्यामध्ये असणारी अक्षय तृतीया तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा. कोणता उपाय करायचा मंडळी? मातीचा घडा, म्हणजे मातीचं गाडगं, आपण त्याला मडकं म्हणतो किंवा माठ म्हणतो. या मातीच्या माठाचा आपल्याला दान करायचंय. किती दान करायचंय मंडळी? 11 मातीचे माठ आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचे. आणि कसे दान करायचे?
आपल्या घरातला पितृदोष नष्ट व्हावा म्हणून दान करायचे. 11 गरजू लोकांना मातीचे माठ दान केल्यावरती आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते माठ दान करायचे. मंडळी, हे माठ जर आपण दान केले तर गरुड पुराण सांगते तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते आणि तुमच्या पूर्वजांची त्या ठिकाणी शांती होते, पितृदोषातून तुमची कायमची मुक्तता होते. हा त्याच्यावरचा उपाय. पण हा उपाय कधी करायचा तर हा अक्षय तृतीयाच्या दिवशीच करायचा. इतर दिवशी या उपायाचं काहीही फळ भेटणार नाही. भेटेल पण एवढं नाही भेटणार, कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अक्षय राहत असते. तर मंडळी, हे झालं अक्षय तृतीयाचं. आता धनप्राप्तीसाठी जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, आर्थिक चणचण असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरातल्या पैशाच्या समस्या दूर व्हाव्या, तर त्याच्यावर एक उपाय मंडळी. कोणता उपाय आहे नीट लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, काय करायचं बघा, तुमच्या घरामध्ये मीठ असेल, मिठाच्या भरणीमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी 5 लवंगा टाकायच्या आणि 5 लवंगा मिठामध्ये टाकत असताना ओम श्री मात्रे नमः, ओम श्री मात्रे नमः असा मंत्र म्हणायचा आणि ते मंत्र म्हणूनच 5 लवंगा मिठाच्या भरणीत टाकायच्या. याने होईल काय, घरातली सगळी दारिद्र्यता त्या मिठामध्ये शोषून घेण्याची क्षमता असते. घरातली सगळी नेगेटिव्हिटी खतम करण्याची शक्ती त्या मिठामध्ये असते आणि लवंग आणि मिठाचं संमिश्रण हे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणारं असतं. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हे उपाय करून पहा. आणि मंडळी, तुमच्या घरामध्ये जे किचन असतं, अन्नपूर्णा असते, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कुठली कमतरता पडू नये, तर त्याच्यासाठी एक उपाय मंडळी. कोणता उपाय, तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा जो फोटो आहे तो फोटो बाजारातून उपलब्ध करून घ्यायचा आहे आणि तो फोटो आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये लावायचा आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि रोज संध्याकाळी अन्नपूर्णा मातेला दिवा लावायचा आहे. असं जर आपण केलं मंडळी तर अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावरती राहील. हे सगळे उपाय अगदी साधे सोपे जरी असले तरी अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण हे उपाय केले त्याचं 100% आपल्याला फळ मिळतं. आणि सगळं जे वर्णन झालेलं आहे गरुड पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे, हे मी माझ्या मनानं काहीही सांगत नाही. त्याच्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि फायदा झाला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.